रत्नागिरी शहरात विदाऊट नंबर प्लेट वाहनांची वाहतूक दैनिक फ्रेश न्यूजने पाठपुरावा करूनही आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। नंबर प्लेट ट्रॅफिक पोलिसांचं काम दैनिक फ्रेश न्यूजचे पत्रकार करत आहे। वाहन चालकांची ऑन कॅमेरा धमकी। ट्रॅफिक पोलिसांना विचारणा केल्यास काय म्हणतात ते पहा। साहेब तुमच्या समोरून इथून एक विदाउट नंबर प्लेटची गाडी गेली, मी त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे देतोय, त्याच्यावर काय कारवाई केली जाणार? माझ्या समोर गाडी नाही, तुम्ही म्हणताय माझ्या समोर गेली। मी तुम्हाला व्हिडिओ देतो साहेब, मी व्हिडिओ देतो तुम्हाला आता। व्हिडिओ देऊन काय फायदा असतो? हा, गाडीचा नंबर पण देतो। एका साईडला नंबर आहे, पुढे नंबर नाही आहे। बरोबर आहे, गाडी समोर पाहिजे हो, समोर असताना कारवाई चालणार आहे। साहेब म्हणताहेत गाडी आमच्या समोरून गेली नाही। आता तुम्हीच पहा, साहेब साळवी स्टॉप येथे उभे आहेत। दैनिक फ्रेश न्यूजच्या पत्रकारांनी गाडी TRP येथे पाठलाग करून थांबवली आणि साहेब म्हणतात मी पाहिलीच नाही। गाडी साळवी स्टॉप क्रॉस केल्याशिवाय TRP येथे पोहोचलीच कशी? साहेबांना नेमक्या काहीच गाड्या कशा दिसत नाहीत? सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि साहेबांच्या नजरेतून सुटणाऱ्या गाड्या या मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यामध्ये भरत आहेत आणि म्हणून ज्या गाड्यांचा मासिक पास साहेबांच्याकडे सुरू आहे त्या गाड्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी चर्चा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे। फोन नको मला एक सांगा, गाडी जेव्हा भारत शासनाची असते ना त्याच्यावर तेव्हा भारत सरकार लिहिलं जातं। हो, मग तुम्ही डायरेक्ट भारत सरकार लिहून ठेवलंय? हो बाबांच्या तेच आहेत, त्यांच्या संस्थेत आहेत ते पण। तुमच्या लक्षात येते काय? तुमचं लायसन आहे? हो आहे। बरं, मला असं म्हणायचं आहे की गाडीवर भारत सरकार आपण तेव्हा लिहू शकतो जेव्हा ती शासनाच्या मालकीची गाडी असते। हो बरोबर बोलताय, शासनातलीच आहेत गाडी। असं कसं म्हणताय तुम्ही? पुढे बोर्ड आहे, वाचा तुम्ही। आणि त्यांच्याच कामासाठी व्हिडिओ काय काढता पहिलं ते सांगा। तुम्ही व्हिडिओ काय काढताय ते सांगा आधी। व्हिडिओ यासाठी काढतोय की गाडी भारत सरकारची नाही आहे। भारत सरकारची नाही आहे, गाडी तुमच्या आईच्या नावावर आहे आणि तुम्ही डायरेक्ट त्यावर भारत सरकार लिहून टाकले। नावावर त्यांची असतं तशी तेवढी असतं। हो, नियम असा आहे। तुम्ही एक काम करा ना, त्यांच्याशी बोलून घ्या सर। नाही, मी कशाला बोलू? मग तुम्ही असा व्हिडिओ माझा काढू शकत नाही, तुम्ही गाडीचा व्हिडिओ काढा, माझा काढा। तुम्ही गाडी चालवता ना साहेब? हो, मग मी ड्रायव्हर आहे। मग तेच सांगतोय, गाडी तुम्ही चालवताय म्हणजे लॉ तुम्ही हे केलाय ना, आणि तुमचे वडील वकील आहेत ना। मग वकील असताना सुद्धा ते अशा पद्धतीनं चुकीचं वागतात। काय चुकीचं वागणं? गाडी आणि हे आहे ना, गाडी चालवत आलो हे चुकीचं वागणं आहे। गाडी कामाला नेऊन जातो हे चुकीचं काम आहे। गाडी टुरिस्ट पासिंग आहे। स्मगलिंग करतो तुम्ही असं बोलताय ते? गाडी टुरिस्ट पासिंग आहे। हा? गाडी टुरिस्ट पासिंग आहे ना? नाही। मग गाडी टुरिस्ट पासिंग आहे ना? पर्सनलला वापरतात ते कोर्टात, त्यांच्या कामासाठी नाही, वापरतात। गाडी टुरिस्ट पासिंग आहे ना? नाही नाही आहे? नाही आहे। त्यांना नंबर बघा, तुम्ही बघा नंबर। ठीक आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं भारत सरकार लिहिलं योग्य आहे? स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी, भ्रष्टाचारात मदमस्त रत्नागिरी, प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार। गाडीचा इन्शुरन्स 2024ला संपलेला आहे। PUCचा तर पत्ताच नाही। पोलीस फक्त दुचाकीस्वारांनाच थांबवतात। गरीब जनतेची पोलिसाकडून लूट। रत्नागिरी पोलीस नक्की कोणासाठी काम करतात? आज बंदोबस्त कशाबद्दल आहे?
गाड्यांना जे झेंडे लावले त्याला परवानगी आहे? आणि ज्या वडापच्या गाड्या आहेत त्यामध्ये 50-50 लोक भरलेली आहेत, त्याला परवानगी आहे? हा, एसट्या नाही, ज्या माल वाहतुकीच्या गाड्या आहेत त्या पण भरून भरून आणलेल्या आहेत. तर सगळ्या मी शूटिंग केलेल्या आहेत, तुमच्या समोरनं केलेल्या. तर मला सांगा, गाड्यांना जे झेंडे लावलेले आहेत त्याला परमिशन आहे का? गाड्यांना झेंडे लावलेले परमिशन सर आपण विचारून घ्या. नाही, मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही आज इथे ट्रॅफिक पोलीस म्हणून सर्वसामान्य माणसाने एक नियम चुकवला तर तुम्ही त्याला लगेच दंड करता, बरोबर आहे? तर आज इथे एवढ्या गाड्या आहेत की ज्यात प्रमाणापेक्षा जास्त लोक आहेत. एका गाडीवर टेबल शीट बसलं की तुम्ही त्याला 500 रुपयाचा फाईन करता. कुणाचाही सीट बेल्ट बांधलेला नाही आहे, झेंडे सगळे लावलेले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? आणि तुम्ही गाड्या का थांबवत नाहीत? रहदारीचा रस्ता असला तरी साहेब, तुम्ही एखादा जर माणूस असेल तर त्याला बाजूला घेऊन, बरोबर आहे? नाही, आता ट्रॅफिक जाम आहे का? तुम्ही विचारता का एकाला तरी झेंडा का लावलाय म्हणून? परवानगी घेतली त्यांनी झेंडा लावायला? दैनिक फ्रेश न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. कोकणातल्या समुद्रकिनारी असा सनसेट बघायला कोणाला नाही आवडणार. समुद्र म्हटलं ना की आठवतं ते कोकण. आंब्याच्या बागा, कौलारू घरं, सारवलेलं अंगण, नारळ, सुपारी आणि मासे. आणि याच कोकणातल्या रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रकिनारी तुमची स्वतःची जमीन असणं म्हणजे किती भाग्याचं आहे. विचार करा, रोज भन्नाट सनसेट बघायचा, तोही तुमच्या स्वतःच्या जागेवरून. स्वतःचं घर बांधा किंवा जागा भाड्याने द्या. समुद्राजवळ जागा असावी असं तर सगळ्यांनाच वाटतं. तुम्हालाही समुद्राजवळ अगदी स्वस्त दरात जागा हवी असल्यास ह्यांना संपर्क साधा. रत्नागिरीतील मँगो सिटी फाउंडेशन आपल्याला आपल्या स्वप्नातील जागा अगदी बजेटला परवडेल अशा दरात देत आहेत. झालं ना मग आता कोकणातलं जमीन घ्यायचं तुमचं आमचं स्वप्न पूर्ण. आंबाबाग असो किंवा समुद्रकिनारी जागा, जागा असो किंवा घर, तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे मँगो सिटी. त्यामुळे ह्यांना आजच संपर्क साधा.